नमस्कार, कसे आहात सगळे? माहिती, गप्पा आणि मनोरंजन अशा आस्मिया चॅनलच्या दुनियेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी आत्ता कुपर कॉलनी सातारा येथे उभी आहे। मुळातच मिळालेला आपल्याकडचा चांगला भाग आणखीन सुंदर स्वच्छ कसा करायचा हे या कॉलनीवासियांकडून शिकण्यासारखं आहे। एक साधारणपणे 170 बंगल्यांची ही कॉलनी असावी। तर या कॉलनीमध्ये इथे राहणाऱ्या सिनियर सिटीजन्सनी आपल्या अनुभवाचा वेळेचा सदुपयोग करून खूप चांगल्या कल्पना राबवलेल्या आहेत। त्याच्यामुळे ही कॉलनी सातारावासियांसाठी एक आकर्षणाचं केंद्र नेहमीच ठरते। पाहूयात कुपर कॉलनी सातारा। कॉलनीतल्या कुठल्याही रस्त्यांवर जावा, तुम्हाला अतिशय स्वच्छ सुंदर मोकळे रस्ते पाहायला मिळतील आणि भरपूर वनराईनं वेढलेला हा परिसर आहे। त्यामुळे आजूबाजूच्या भागातले पण लोक इथं फिरायला, व्यायामाला आणि जॉगिंगला येत असतात। अशा पद्धतीचे बोर्ड प्रत्येक चौकामध्ये कॉलनीच्या बसवलेले आहेत, जेणेकरून येणाऱ्या कुठल्याही नवख्या माणसाला कोण कुठे राहते हे सहजासहजी सापडावं। आणि हा कॉलनीचा नकाशा आहे। कॉलनीतला कुठलाही रस्ता घ्या, अगदी हिरवागार आहे। हेच ते वेगवेगळ्या क्षेत्रातून रिटायर झालेले किंवा रिटायरमेंटच्या वाटेवर असणारे सगळे सिनियर सिटीजन्स, ज्यांनी आपल्या वेळेचा अनुभवाचा सदुपयोग करून या कॉलनीला एक अतिशय चांगलं स्वरूप दिलेलं आहे। त्यापैकी काही लोक इथे आहेत। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। इथे दुसऱ्या चौकात असा पद्धतीचा सूचना फलक आहे। काही महत्त्वाच्या घडणाऱ्या गोष्टींची सूचना इथं लिहिली जाते। गुड मॉर्निंग। कॉलनीच्या मेन रोडवरचा आपण नकाशा तर पाहिलाच, पण अशा पद्धतीचे बोर्ड सुद्धा त्यांनी अंतर्गत रस्त्यांमध्ये लावलेले आहेत, बाण दाखवून की या उजव्या बाजूला हे लोक राहतात, डाव्या बाजूला हे लोक राहतात। पाहू शकताय नियमितपणे फिरायला येणारी किती लोकांची संख्या आहे। झाडाच्या खाली बैठक व्यवस्था सुद्धा केलेली आहे। विरंगुळ्याचे क्षण इथे कॉलनीवासी अनुभवतात। बघू शकताय हे नाना नानी पार्क सुद्धा किती व्यवस्थित आणि स्वच्छ ठेवलेलं आहे। संध्याकाळच्या वेळेला हे लहान मुलांनी फुललेलं असतंय। सोलार लॅम्प बसवलेले तिथे। नाना नानी पार्क सुद्धा किती स्वच्छ सुंदर ठेवलेलं आहे। अशा पद्धतीनं देशी झाडांची लागवड, संरक्षण आणि जोपासना केलेली आहे।
बेलाचं झाड आहे. कॉलनीमध्ये मध्यवर्ती ठिकाणी एक सांस्कृतिक भवन आहे. त्या सांस्कृतिक भवनाच्या आवारातच सगळी जुनी झाडे आहेत आणि तिथं सरकारी फंडातून काही व्यायामाची साधनं उपलब्ध करून दिलेली आहेत. इथला महिला वर्ग असू देत, पुरुष वर्ग असू देत, त्याचा आवर्जून चांगला वापर करत असतोय. सगळ्या 75चे बघू शकताय 75चे आपल्या आयुष्यामध्ये सगळी कामं करून झाल्यानंतर आता नातवंड सांभाळण्याच्या वयामध्ये या बायका स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतात. रोज येता तुम्ही? नियमित असतं. किती वेळ? अर्धा तास. आणि सगळ्या चवताळून उठलेल्या आहेत मी चुकीची माहिती दिल्याबद्दल. सरकारी फंडातून नाही आहेत ही साधनं म्हणे. कुठून? सांस्कृतिक मंडळ आणि महिला मंडळ आणि सुपर कॉलनीची वर्गणी. अच्छा, माझ्याकडून जी चूक झाली ती सुधारून घेते. ही वैयक्तिक फंडातून सांस्कृतिक मंडळ आणि महिला मंडळांनी ही सगळी साधनं बसवलेली आहेत. काटकसर करून स्वच्छता कर्मचारी सगळा परिसर स्वच्छ करण्याचं काम हे करतात. मामाला पण बोलाव. मामा हा, हे बघा, येथील सर्व व्यायामाची साधने कुपर कॉलनी सांस्कृतिक मंडळ, स्नेहा महिला मंडळ यांच्या संयुक्त स्वखर्चाने केलेली आहे. लहान मुलांच्या खेळण्याची व्यवस्था पण इथं केलेली आहे या सांस्कृतिक मंडळाच्या आवारात. स्वच्छतागृह, झाडं आणि उपकरणं सगळं इथे आहे. अशा पद्धतीनं हॉलच्या बाहेर सुद्धा त्यांनी नोटीस बोर्ड लावलेला आहे. सूचनांची नियमावली सुद्धा लावलेली आहे. असा सर्व सोयींनी युक्त छोटेखानी कार्यक्रमांसाठी उपयुक्त असा हा हॉल आहे. पार्किंग व्यवस्था बाहेर भरपूर आहे. इथे वेगवेगळे क्लासेस सुद्धा घेतले जातात. आपण याच हॉलमध्ये एक आरसा बसवलेला दिसतोय. एरोबिक्सचे क्लासेस सुद्धा इथे चालायचे. वेगवेगळ्या क्षेत्रातून रिटायर झालेली ही मंडळी आता सध्या कॉलनीच्या विकासासाठी योगदान देत आहेत आणि नक्कीच शहरातल्या इतर कॉलनींसाठी एक आदर्श ठेवत आहेत. काका, तुमचं नाव? माझं नाव सूर्यकांत देशमुख. आपण काय करायचं आधी? मी डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून IDBI बँकेतून रिटायर झालेला आहे. बर. आणि आता सध्या कॉलनीच्या विकासामध्ये सगळ्यांचं काय काय योगदान आहे किंवा काय काय विजन आहे त्या मला थोडक्यात सांगा. गेले 8 वर्ष मी अध्यक्ष होतो. आता आमचे पवारसाहेब अध्यक्ष झालेले आहेत. त्या दरम्यान आम्ही कॉलनीच्या विकासासाठी प्रयत्न केले. खरं तर ही कॉलनी 1984 नंतर सुरू झालेली आहे. 1984ला आपण कुपर यांच्याकडून हे प्लॉट विकत घेतलेले आहेत. हे सगळे प्लॉट फ्रीहोल्ड लँड आणि ओपन आहेत. आणि 1984 नंतर हळूहळू एक एक बंगला तयार होत गेला. आम्ही ज्या वेळेला 1986ला राहायला आलो त्यावेळेला लिटरली कॉलनीमध्ये असे कुठलेच असे रस्ते नव्हते, काही नव्हते. पावसाळ्यात 100 मीटर आत यायचं म्हटलं तरी नकोसं वाटायचं. त्यानंतर रात्रीच्या चोऱ्या व्हायच्या म्हणून आम्ही सगळेजण एकत्र यायचो आणि रात्रभर पहारा द्यायचो. साधारण 12 ते पहाटे 4-4:30 पर्यंत पहारा देत असायचो. आणि नंतर मग ज्या वेळेला सगळ्यांच्या लक्षात आलं त्यामुळे एक ग्रुप बनून गेला आमचा. आणि मग सगळ्यांच्या लक्षात आलं की आपण एकत्र आलो तरच कॉलनीचा विकास होऊ शकतो. म्हणून मग आम्ही
कॉलनीचा एक प्लॅन तयार केला किंवा कशा पद्धतीने कॉलनी विकसित करू शकतो. कारण तसं बघायला गेलं तर या कॉलनीत एकूण 144 प्लॉट आहेत. त्यापैकी 200 फॅमिलीज तिथं राहतात सध्या. म्हणजे साधारणपणे 350-400 लोकांच्या वरती लोक राहत असतात. त्या कॉलनीतले रस्तेसुद्धा 40 फुटी आहेत आणि त्यामुळं या कॉलनीला विकासाला वाव आहे हे लक्षात आल्यामुळं ओपन स्पेस पण भरपूर आहेत. तर त्याचा विकास कसा करायचा या संदर्भात चर्चा सुरू झाली. सर्वप्रथम 2002 साली कॉलनीच्या नगरपालिकेच्या सहकार्याने आपण हॉल निर्माण केला आणि तो हॉल आम्हाला फारच उपयोगी ठरला. कारण कोपर कॉलनी सांस्कृतिक मंडळानं तो चालवायला घेतलेला आहे. नगरपालिका त्याच्यावर काहीही खर्च करत नाही. त्याचा लाईट बिल, त्याचे झाडलोटीचा खर्च, इतर सर्व खर्च हा कॉलनीचं मंडळ करत असतं. मंडळ विकसित करत असताना बाबा सर्वसामान्यांना सहभागी करून घ्यावं म्हणून आम्ही पूर्वी जी आमची 300 रुपये वार्षिक वर्गणी होती ती 1000 रुपये वर्गणी केली. त्यामुळं बऱ्यापैकी फंड जमायला लागले. पण कुठलीही गोष्ट आर्थिक शिस्तीशिवाय किंवा आर्थिक मदतीशिवाय डेव्हलप करता येत नाही हे लक्षात आल्यामुळं प्रत्येक जणांना याच्यात हिरिरीनं भाग घेऊन बाबा उदाहरणार्थ नाना नानी पार्क, आमच्या इकडे नाना नानी पार्कमध्ये आम्ही आता साधारणपणे 35 ते 40 लोकांची बसायची व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर संध्याकाळी जर तुम्ही आला तर 40 ते 50 मुलं तिथे वेगवेगळे खेळ खेळत असतात. दरवर्षी 1-2 इन्स्ट्रुमेंट आम्ही तिथं बसवत असतो. त्यानंतर हा हॉल आहे. हॉलच्या बाजूला जे पेवर्स वगैरे टाकून घेतलेले तिथं वृद्ध लोकांसाठी फिरण्यासाठी हा पाथ तयार केलेला आहे. त्यानंतर आता हे साधारणपणे आमचा हा ग्रुप जो आहे तो 65-70च्या पुढचा आहे. तर त्यांना एक्झरसाईजसाठी काय पाहिजे, कारण कॉलनीतले सगळेच लोक साधारणपणे 6:15-6:30ला एकत्र येऊन फिरत असतात रस्त्यावर. तर त्यानंतर देखील त्यांना अजून ॲडिशनल एक्झरसाईज पाहिजे म्हणून मग ही जी आत्ता तुम्ही व्यायामशाळा बघताय ती व्यायामशाळा बनवायचा आम्ही निर्णय घेतला. आणि इथं साधारणपणे प्रत्येक वृद्ध माणसा म्हणजे वयोवृद्ध माणसांना त्याच्या सोयीचा व्यायाम व्हावा अशा पद्धतीचे इन्स्ट्रुमेंट बसवलेले आहेत. आणि हे काम अखंडपणे चालूच राहतं. आज कॉलनीची लाईट व्यवस्था असू दे, कॉलनीचं कुठलंही स्वच्छतेचं अभियान असू दे, सगळेजण एकत्र येऊन ते पूर्ण करत असतात. कॉलनीचे सध्याचे नवीन अध्यक्ष 80 वर्षाचा तरुण असं आपण ज्यांचं डिस्क्रिप्शन करू शकतो असे पृथ्वीराज बाबा, सगळेजण त्यांना बाबा म्हणूनच ओळखतात. हे सध्याचे कॉलनीचे नवीन अध्यक्ष आहेत सांस्कृतिक मंडळाचे. आम्हाला कॉलनी तुमची सगळ्या सोयी खूप आवडल्या. बरीचशी माहिती देशमुख काकांनी दिलेली आहे तुमच्या नाना नानी पार्कविषयी, हॉलविषयी, ह्या नवीन जिमविषयी. आता पुढचं विजन काय आहे? नाही, एक तर आम्ही आत्तापर्यंत जसं मंडळ स्थापन झाले त्यापासून कॉलनीला ज्या काही सोयीच्या गोष्टी असतील ते करत आलेलो आहे. स्वच्छता किंवा झाडं लावणं, जी ग्रीनरी सगळीकडे दिसते आणि ती संस्कृती राहणाऱ्या प्रत्येक बंगलेधारकांनी ठेवलेली आहे की त्यांच्या प्रत्येकांच्या एरियामध्ये झाडी लावलेली आहेत, झाडं आहेत, कोणाकडे नारळाची झाडं आहेत, आंबे आहेत. आणि कॉलनीची एकी अशा पद्धतीची आहे की आमच्याकडं आंबे जवळजवळ 3 महिने सगळे खात असतात. याचं कारण ज्या लोकांच्याकडे आंबे आहेत किंवा ज्यांच्याकडे नसतील हे सगळे त्या सगळ्यांना दिले जातात. कॉलनीचं आता जे आम्ही हॉल तयार केलेला आहे ह्यालाही सगळ्या अगदी 95पासून अगदी जुने सगळे कार्यकर्ते होते की जे काही गेलेले आहेत, काही आहेत अजून, की गोखले साहेब असतील, गरगटे अण्णा असतील, बापू भोसले असतील, की ज्यांनी कॉलनीसाठी अतिशय मेहनत घेतली आणि तीच परंपरा आम्ही चालवतोय. आम्ही नवीन पिढी आता तयार करतोय की जे त्या माध्यमातून संपूर्ण कॉलनीसाठी धडपडत असतात. एका मिनटात कुठंतरी आम्हाला लाईट नसेल की आम्ही आता परवा हे वादळ झालं त्याच्यामध्ये माझ्याकडं सदर बाजारमधले एक माझ्या नातेवाईकांचा फोन आला होता की 21 तास झालं आमच्याकडे लाईट नाही. आमच्याकडं 10 मिनटं झाली तरी आम्ही सगळ्या नगरपालिकेची काही अडचण असेल तरी आमच्या कॉलनीचं नाव एवढं मोठं आहे की फोन गेल्यावर स्वच्छतेसाठी सुद्धा सगळे येतात. आणि ह्याचं सगळं श्रेय कॉलनीच्या सगळ्या जुन्या जाणत्या आणि आत्ता असणाऱ्या आणि आता हॉल गोरगरिबांच्यासाठी की जे आज झोपडीत राहतात, ज्या लोकांना बाहेर कुठले कार्यक्रम त्यांची जशी कॉलनीची इच्छा आहे किंवा इतर
उच्चपदस्थ लोकांना वाटतं की आपले कार्यक्रम चांगले व्हावेत, परंतु ह्या लोकांना, कारण बाहेर जवळजवळ 30-30, 40-40 हजार, 25,000 भाडे असतात. आम्ही त्या लोकांच्या सोयीसाठी की जे झोपडपट्टीत राहतात, गरीब राहतात, पण त्यांना उत्सव करायचे की त्यांना आम्ही नॉमिनल 5-1 हजार रुपये देऊन आम्ही सोयी करतो आणि त्याच्यामुळं ते लोक आनंदी राहतात. ग्राउंड पूर्वी आमचा अतिशय खराब होतं, ते आम्ही डेव्हलप केले. आज तिथं दररोज 70-80 बाहेरची आणि आमच्या कॉलनीतली लोक क्रिकेटच्या माध्यमातून, इतर खेळाच्या माध्यमातून जी गैरसोय होती, स्वच्छता नव्हती, ती आम्ही एक एजन्सी हे करून त्यांनी भांडवल घातलं आणि त्याच्यामधनं अतिशय चांगलं वातावरण आम्ही कॉलनीमध्ये ठेवलेलं आहे. कुठलाही हे नाही, मंडळ आत्तापर्यंत निस्वार्थीपणे कुणीही नाही, स्वतःचे मंडळाचे कार्यकर्ते आहेत. मंडळ आता कुठलाही पैसा स्वतःसाठी खर्च करत नाही. जाणारं पेट्रोल, येणारं पेट्रोल सगळं पारदर्शकपणे आम्ही सगळा व्यवसाय ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आमच्याकडं जे कॉलनीतले जुने जाणते CA आहेत, 44,000, ते सगळं आमचा अकाउंटिंगचं बघतात. आता नवीन आमचा अकाउंटंट आहे तो गोखले, तोही CA आहे, की जी लोक निस्वार्थीपणे सगळं काम करत असतात. तरीसुद्धा त्यामुळं कॉलनीची सगळी ही भरभराट चांगली चाललेली आहे आणि इथून पुढं हीच कॉलनी तशीच स्वच्छ ठेवण्याचा आम्ही संपूर्ण प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. कॉलनीचं एक दुसरं वैशिष्ट्य असं आहे, कॉलनीमध्ये 144 प्लॉट आहेत. सगळ्या जाती धर्माचे लोक या कॉलनीत राहतात. सगळ्या विविध राजकीय पक्षांशी निगडीत सगळे लोक आहेत. पण ज्यावेळेला कॉलनीचा विषय येतो, आम्ही कॉलनी म्हणजे हे एकत्र कुटुंब मानून राहत असतो आणि कॉलनी सर्वांच्या सुखदुःखात कॉलनी समरस होते. म्हणजे कॉलनीत इथं आम्ही एकत्र येतो, पण आमची मूळ गावं जी आहेत, समजा 20 किलोमीटरवर, 30 किलोमीटरवर, तिथं सुद्धा आम्ही सगळे लोक सुखदुःखाला एकामेकांच्या घरी जातो. त्यामुळं गाव पण म्हणजे पूर्वी जे करोनानं याच्यातून माणूस माणसापासून दूर गेलेला होता, त्याच्या उलटा येत आहे. आम्ही माणसं एकामेकांच्या जवळ आणली. आर्थिक सक्षम असून सुद्धा फार शहरीकरण न होता किंवा माणूस माणसापासून दूर न जाता माणूस माणसाजवळ आम्ही आणला, हे महत्त्वाचं काम आहे. दुसरा एक मुद्दा कॉलनीच्या संदर्भात मला सांगायला आवडेल की 93 पासून किंवा इथं जी कॉलनी आम्ही तयार केली त्यावेळेला सगळ्या लोकांनी की जे आता सभासद आहेत त्यांनी स्वतः बंगले बांधताना पाणी मारून ज्या दिसतात सुस्थितीत, पण त्यावेळच्या काळामध्ये कर्ज काढून ज्यांना प्लॉट घेता येत नव्हते असे प्लॉट घेऊन आणि घरं बांधलेली आहेत आणि बंगले बांधलेले आहेत. तर त्यावेळेच्या मंडळींचा उदाहरण द्यायचं झालं तर लड्डा आमचे त्यावेळचे उपाध्यक्ष होते जुन्या काळातले, त्यांनी बंगला विकून गेलेत, पण पुण्याला आले तरी ते नवरा बायको बँके आमच्या कॉलनीमध्ये येत राहतात. दुसरे आमचे कुरुंदवाडे म्हणून बँकेचे मॅनेजर होते, ते 20 वर्षापासून सातारा सोडून पुण्यामध्ये गेलेले आहेत, पण त्या आमच्या मंडळाचे रेग्युलर वर्गणी देतात. मंडळाच्या काही अडचणी असतील त्यावेळेला उभे राहतात. त्याचप्रमाणे काळे डॉक्टर म्हणून आहेत की जे आता मुंबईला स्थायिक झालेत, परंतु आमची वार्षिक वर्गणी देऊन ज्या वेळेला इथे येतात, व्हॉट्सअपवर आम्हाला कायम मंडळाची स्तुती, जे काही कामं होत आहेत त्याच्या बाबतीत सहकार्य करत असतात. परांजपे साहेब आहेत की जे इथून रिटायर होऊन स्थायिक आहेत, बंगला आहे, परंतु ते नियमित आमच्याकडे येतात. की जुन्या काळातल्या आठवले वहिनी असतील की ज्यांनी सांगितलं की कॉलनी उभी राहताना रस्ते नव्हते, चिखल होते, पाण्याची सोय नव्हती, लाईट नव्हती, हे सगळ्या व्यवस्था आम्ही एकी असल्यामुळं, त्याचबरोबर आमचा नगरपालिकेशी किंवा लोकप्रतिनिधी आहेत, अभयदेव महाराज होते, त्यांनी आम्हाला पाण्याची सोय करून दिली. उदयन महाराज आहेत की त्यांनी आम्हाला आमच्या ह्याला कंपाऊंड करून दिलं. बाबा महाराज आहेत की जे कुठलेही आमचा शब्द गेला ते करतात. तर ह्याचं कारण आहे की आमची कॉलनी एकी आहे. आम्ही ज्यावेळेला कुपर कॉलनी आली तर सगळं बाजूला ठेवून आमची कामं करतात. आमच्यात राजकीय कुणीही कुणाच्या पाठीमागं नाही, परंतु ही जी कॉलनीची एकी राहिली ही पुढेही राहावी म्हणून आम्ही आता नवीन कार्यकारिणी आहेत त्याच्यामध्ये तरुण मंडळी घेतली की त्यांनी ही पुढचा कारभार करावा ह्या दृष्टीनं आम्ही केलेलं आहे. धन्यवाद. मी सुरेश फाळके, मी बाजूच्याच कॉलनीत राहिला आहे आणि इथे माझा भाऊ राहतो. तर मी रिटायरमेंटनंतर पुण्यापासून इथे बाजूला राहायला आलेलो आहे आणि आल्यापासून मला या लोकांचा सहवास आहे. ही लोक खरंच गावपण यांनी जपलेलं आहे. माझे कॉलनीतसुद्धा एवढं आपुलकी मिळत नाही, ती आपुलकी मला इथे मिळते. आणि यांची गोळ्यामेळ्याने राहणे किंवा एकत्र कुठलाही कार्यक्रम साजरा करणे, एकमेकांवर विश्वास असणे आणि एकमेकांच्या शब्दाखातर ते काही न विचारता कामाला एकत्र येतात आणि त्यांची एकी बघून आम्हालाही हेवा वाटतो.
आणि त्यांनी या वयातही ज्या पद्धतीने ते हँडल करतायत ते बघून आम्हालाही स्फूर्ती वाटते की खरंच बरंच काही शिकण्यासारखं आहे इथे. आणि यांनी गाव पण जपलं आहे ते खरोखरच छान आहे. त्याबद्दल ह्या मंडळीचे आभार जेवढे मानावे तेवढे कमीच आहेत. धन्यवाद. हे कॉलनीचं अतिशय एक शिस्तप्रिय व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध आहे आणि कॉलनीतली जी झाडं दिसत आहेत त्या झाडांच्या लागवडीत आणि जोपासनेमध्ये यांचा फार महत्त्वाचा वाटा आहे. देशमुख साहेब, आमच्या बरोबर सगळे लोक आहेत, त्यांचंही मोठं सहकार्य आहे आम्हाला, त्यामुळे चिंता करायची गरज नाही. आपल्याकडं असणाऱ्या वेळेचा, अनुभवाचा आणि पैशाचा सदुपयोग कसा करावा ते नक्कीच या सगळ्या कॉलनीवासींकडून शिकण्यासारखं आहे. हम चलते गए और कारवा बनता गया हे उदाहरण अगदी सार्थ ठरेल अशीच यांची ही वाटचाल आहे. तुम्हाला ही सगळी माहिती कशी वाटली ते नक्कीच मला कमेंट करून कळवा. हा भाग तुम्हाला आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.